नमस्कार, मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे, इचलकरंजीमध्ये साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे। सर्वसाधारणपणे डिलिव्हरी झाल्यानंतर डिलिव्हरी झालेल्या प्रत्येक स्त्रीला बाळाला स्तनपान करायची किंवा ब्रेस्टफीडिंग करायची इच्छा असते आणि काही पेशंट्समध्ये ज्यांची दुसरी किंवा तिसरी डिलिव्हरी आहे अशा पेशंट्समध्ये पहिल्यांदा स्तनपान कधी एस्टॅब्लिश झालेलं असत नाही। पण अशांमध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात का की ज्याच्यामुळं त्यांना आपण मदत करू शकतो, ह्यासाठी मी हा व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो। तर जनरली ब्रेस्टफीडिंग किंवा स्तनपान हा एक डिलिव्हरी झाल्यानंतरचा इम्पॉर्टंट पार्ट आहे की ज्याच्यामुळं बाळाला आईबरोबरचं बॉन्डिंग तयार व्हायला मदत मिळते। स्तनपान करणे ह्यासाठी डिलिव्हरी झालेल्या पेशंटची मानसिक स्थिती ही जास्त चांगली असली पाहिजे की ज्याच्यामध्ये तिची मानसिक इच्छासुद्धा बाळाला आपण स्तनपान करणार आहे हे सुद्धा महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये काम करतो। तर ब्रेस्टफीडिंग कसं करावं, तर साधारणपणे आपण ब्रेस्टफीडिंग करताना कायम पाठीला आधार घेऊन बसावं। पाठीला एक किंवा दोन उशा ठेवाव्यात। त्याच्यानंतर बाळाला ज्यावेळेला आपण मांडीवरती घेतो तर मांडी खाली 2 उशा, मांडीवरती 2 उशा असं करून बाळाला जेणेकरून छातीपर्यंत आणता येईल अशा पद्धतीने त्याची तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल राहील अशा पोझिशनमध्ये बसून ब्रेस्टफीडिंग करावं। कधी झोपून ब्रेस्टफीडिंग करू नये। बसून ब्रेस्टफीडिंग केल्यामुळं 2 फायदे होतात। एक म्हणजे बाळाकडे आपलं कायम लक्ष जातं आणि बाळाला ॲस्पिरेशन व्हायची शक्यता ही कमी राहते। ब्रेस्टफीडिंग करताना नेहमी बाळाला छातीपर्यंत आणावं। बाळाच्या डोक्याकडचा भाग हा थोडासा उंच असावा आणि पायाकडचा भाग थोडा खाली असावा की ज्याच्यामुळं बाळाला दूध पिण्यासाठी सोपं जातं। तिसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला बाळ थोडं दूध पितं आणि त्याच्यानंतर ते परत झोपी जातं। अशा वेळेला बाळाला एक टिचकी मारून लहान टिचकी मारून स्टिम्युलेट करून परत बाळाला दूध पिण्यासाठी उद्युक्त करावं। सर्वसाधारणपणे ब्रेस्टफीडिंग हे नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच आणि सिझेरियन झाला असेल तर 24 तासाच्या आत ब्रेस्टफीडिंग सुरू करण्यास हरकत नसते। अर्थात ह्या गोष्टी आईच्या रिकव्हरीवरती पण अवलंबून आहेत। तर बाळाची भूक भागली हे कसं ओळखावं, तर साधारणपणे एकदा फीडिंग केलं की बाळ 2 ते 2.5 तास झोपतं। पण काही वेळेला बाळ दूध पिल्यानंतर जर समजा अर्ध्या तासाने 1 तासाने वारंवार उठत असेल तर याचा अर्थ त्याला ब्रेस्टफीडिंग हे सफिशियंट होत नाही किंवा तुम्ही जे दूध बाळाला पाजवत आहे ते पुरत नाही। त्यामुळं किंवा काही वेळेला फॉल्टी टेक्निकमुळं बाळाला दूध पुरत नाही म्हणून ते बाळ सारखं वरचेवर उठत असतं। फीडिंग केल्यानंतर बाळाला साधारणपणे 1 महिना लघवी आणि संडास लगेच होतं। त्याला गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स म्हणतात। म्हणजे बाळ ज्यावेळेला दूध पितं त्याच वेळेला बरोबर त्याच्या आतड्याची हालचालसुद्धा होती आणि खाली त्याला शीसुद्धा होती। तर ही नॉर्मल प्रोसेस आहे। दिवसभरामध्ये साधारणपणे 8 ते 10 वेळेला बाळाला जर लघवी होत असेल आणि साधारण प्रत्येक फीडिंग नंतर संडास होत असेल तरी फीडिंगचं प्रमाण ॲडिक्वेट आहे आणि ह्याच्यासाठी कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नसती। मोठ्या माणसांसारखी जशी माणसांना आपल्याला सवय आहे 1 ते 2 वेळा संडासला जायची, पण तसं लहान बाळांच्यात असं कधी होत नाही। ज्या वेळेला आपण दूध पाजवणार त्या वेळेला बाळांना संडास पण होणार, लघवी पण होणार। तर साधारणपणे लक्षात ठेवायचं हेच आहे की 8 ते 10 वेळा जर लघवी होत असेल आणि संडास होत असेल तर ते ॲडिक्वेट फीडिंग होत आहे, त्याला काळजी करायची गरज नाही। फीडिंग झाल्यानंतर बाळाला ढेकर काढण्याचे टेक्निकसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। सर्वसाधारणपणे आपण बाळाला फीडिंग झालं की बाळाला उभं धरतो, मानेखाली हात बाळाला सपोर्ट देऊन बाळाला खांद्यावरती उभं धरावं। साधारणपणे 3 ते 4 वेळा ढेकर आली तर त्यावेळेनंतर बाळाला आपण आडवं झोपवू शकतो। शक्यतो बाळाला एका अंगावर झोपवावं, एका कुशीवरती झोपवावे जेणेकरून चुकून बाळाला उलटी जरी झाली तरी ती बाहेर पडेल, ते दूध श्वासनलिकेत जाणार नाही आणि जर श्वासनलिकेत गेलं तर बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो। त्यासाठी ही काळजी घेणं पण तेवढंच गरज आहे आणि ह्याच कारणास्तव कुठल्याही वेळेला रात्री 2 वाजता जरी बाळाला फीडिंग करायचं असेल तर कृपया आडवं झोपून आईने ब्रेस्टफीडिंग करू नये। कधीही कायम उठून बसूनच ब्रेस्टफीडिंग करावं, त्याच्यामुळं ॲस्पिरेशनचे चान्सेस खूप कमी होतात। साफल्य हॉस्पिटलमध्ये प्रसूती होणाऱ्या सर्व स्त्रियांना आपण डिलिव्हरी झाल्यानंतर स्तनपान कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन आमचा साफल्याचा स्टाफ हा सगळ्यांनाच देतो आणि आमच्या स्टाफचं स्वतःचं ट्रेनिंग झालेलं असल्यामुळं तो बेनिफिट आपल्याला पेशंटला देणं सोपं होतं। डॉक्टर आणि स्टाफ आमचा ह्या मार्गदर्शनासाठी नेहमी तत्पर असतो
तर या मार्गदर्शनाचा कोणीही दवाखान्यात येऊन लाभ घेऊ शकते. धन्यवाद.